रात्रीपासूनच कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू असल्यानं कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरात पाणी साचलेलं आहे। परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। लोकांच्या घरातही पाणी शिरल्यानं लोकांच्या संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी केडीएमसीच्या एकही अधिकारी कर्मचारी आलेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। याच संदर्भातील आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। आपण पाहूयात। रात्रीपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसाचा फटका कल्याण आणि डोंबिवलीतील अनेक भागात बसला आहे। सध्या मी कल्याण पूर्वेतील अडवली ढोकली परिसरात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात कशा प्रकारे या ठिकाणी पाणी साचले आहे। या संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप आले आहे। नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे। नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। नागरिक जे आहे त्यांचा स्पष्ट आरोप आहे की महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नसल्याने हा त्यांना त्रास भोगावा लागत आहे। या ठिकाणी या परिसरात एक नाला आहे, तो नाला प्लॅनिंग न केल्यामुळे तो नाला ओव्हरफ्लो झाला आहे आणि त्या नाल्याचं पाणी या संपूर्ण परिसरात आलं आहे। त्यामुळे नागरिक या ठिकाणी त्रस्त आहेत। महापालिकेच्या एकही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी न आल्यामुळे देखील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। कल्याणहून अमजद खान, NDTV मराठी।